तुरटी न वापरता, उन्हामध्ये न सुकवता आणि तसेच एका दिवसामध्ये एकदम पांढरे शुभ्र बटाट्याचे वेफर्स बनवून तयार केलेले आहेत। तर बघा, हे वेफर्स अजिबात तेलकट होत नाहीत, कुठेही वेफर्स काळे पडलेले नाहीत, पांढरे शुभ्र बटाट्याचे वेफर्स तयार झालेले आहेत। 2 किलो मोठे मोठे बटाटे घेतलेले आहेत। तर बटाटे घेताना नखाने या पद्धतीने साल काढून बघायचं। अतिशय पातळ साल असलेला आणि व्हाईट कलरचा बटाटा आपल्याला घ्यायचा आहे। बटाटे स्वच्छ धुवून 4-5 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहे। रात्रभर जरी बटाटे पाण्यामध्ये ठेवले तरी चालतील, त्याच्यामुळे बटाट्यांचे साल पटापट निघतात। बटाटा सोलताना व्यवस्थित सगळ्या साईडने सोलून घ्यायचा आहे आणि जिथे खड्डे पडलेले असतील तो खड्ड्यांचा पार्ट काढून टाकायचा। नरम पडलेला बटाटा सुद्धा काढून टाकायचा। बटाट्याला कुठे कीड लागलेली असेल तर ती सुद्धा काढून टाकायची आणि बटाटा सोलून झाल्यानंतर लगेच पाण्यामध्ये बुडवून ठेवायचा आहे। तर बघा, बटाट्याचा सगळा खराब पार्ट मी इथे काढून टाकलेला आहे। फक्त 2 किलो बटाटे असल्यामुळे मी सकाळी 4 वाजताच बटाट्यांना धुवून पाण्यामध्ये टाकून ठेवलं। 9-10 किलो बटाटे असतील तर रात्रभर बटाट्यांना धुवून पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे। आता इथे मोठ्या टपामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये 4 छोटे चमचे मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे। लिंबूतील बिया काढून घ्यायच्या। लिंबूमुळे वेफर्स पांढरे शुभ्र तर होतात आणि मिठामुळे वेफर्स कडक सुद्धा होतात। अजिबात वेफर्स नरम पडत नाही आणि काळे सुद्धा होत नाहीत। संपूर्ण वेफर्स बुडतील एवढं पाणी घ्यायचं। तर अर्धा किलो बटाट्यांसाठी 1 छोटा चमचा मीठ असं प्रमाण घेतलेलं आहे। तर बघा, आता इथे बटाटे किसताना डायरेक्ट पाण्यामध्ये किसायचे आहेत। पाण्याच्या परातीच्या खाली कपडा घ्यायचा म्हणजे परात हालत नाही। आता जर तुम्हाला मोठे मोठे वेफर्स काढायचे असतील तर बटाटा या पद्धतीने पकडायचा आहे आणि वेफर्स काढून घ्यायचे। संपूर्ण हात वरतून खालपर्यंत न्यायचा आहे, म्हणजे या पद्धतीने पटापट वेफर्स निघतात। तर बघा, किती सुंदर वेफर्स इथे तयार झालेले आहेत। खूप पातळ सुद्धा नाही आणि खूप जाड सुद्धा नाही। आपण जर खूप पटापट किसायला गेलो तर बटाटा इथे किसणीमध्ये अटकत असतो आणि बटाट्याचा तुकडा पडत असतो। म्हणून थोडंसं हळूहळू बटाटा वरतून पूर्ण खाली न्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला बटाट्याचे वेफर्स करून घ्यायचे। जर तुम्हाला जाड वेफर्स आवडत असतील तर किसणीचा जो स्टीलचा भाग आहे त्याच्या वरच्या साईडचा भाग अंगठ्याने थोडासा दाबून धरायचा आणि वेफर्स काढून घ्यायचे, म्हणजे जाड जाड वेफर्स तयार होतात। 4-5 बटाट्यांचे वेफर्स काढून झाले की लगेच हे वेफर्स उचलायचे आहेत आणि आपण टपामध्ये जे मिठाचं पाणी तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत। तर बघा, वेफर्स किती पांढरे शुभ्र झालेले आहेत। या वेफर्सला अजिबात पाण्याच्या बाहेर ठेवायचं नाही, म्हणजे वेफर्स आपले लाल पडणार नाहीत किंवा काळे होणार नाहीत। छोटे आणि गोल गोल जर वेफर्स आवडत असतील तर बटाटा आडवा पकडायचा आणि या पद्धतीने वेफर्स काढून घ्यायचे। बघा, जर आपण छोटे छोटे वेफर्स काढले तर खूप पटापट काढून होतात आणि अजिबात बटाट्याचा तुकडा सुद्धा पडत नाही आणि हे वेफर्स तळल्यानंतर सुद्धा खूप छान होतात। तर तुम्ही इथे बघत असाल 2-3 सेकंदामध्येच माझा पूर्ण बटाटा इथे किसून झालेला आहे। लगेच सगळे वेफर्स मिठाच्या पाण्यामध्ये टाकायचे। तर बघा, वेफर्स करताना बराच वेळेस आपल्याला समजत नाही बटाटा इंदोरी आहे की येलार बटाटा आहे। अशा वेळेस त्याचं साल नखाने सोलून बघायचं। पातळ सालीचा आणि मोठा बटाटा बघून घ्यायचा आहे। मी आता सगळे बटाटे किसून घेतले आणि सगळे वेफर्स पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। आता बघा, जे पाणी निघालेलं आहे, ज्या पाण्यामध्ये आपण बटाटे किसलेले आहेत त्याच्यामध्ये स्टार्च आहे, ते पाणी झाडांना घालायचं। फक्त हे मिठाचं पाणी झाडांना घालायचं नाही, तर हे पाणी बेसिंगमध्ये घालू शकता। आता या पाण्यामध्ये हे बटाटे 2 तास ठेवायचे आहेत। लिंबू आणि मिठामुळे या बटाट्याच्या वेफर्सला आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये ठेवण्याची गरज नाही। याच्यावरती मी एक कपडा टाकला आणि बघा, आता 2 तासाने आपण याचे लगेच वेफर्स बनवणार आहोत। तर सकाळी 4 वाजता मी बटाटे पाण्यामध्ये घातले होते, 8 वाजता किसून घेतले आणि आता 10:30 वाजता पाण्यातून त्यांना काढत आहे आणि लगेच वेफर्स बनवून घेणार आहे। आता मिठाच्या पाण्यातून वेफर्स आपल्याला काढायचे आहेत आणि स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत। तर इथे वेफर्सचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे। एकदम पांढरे शुभ्र वेफर्स आपले तयार झालेले आहेत। वेफर छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या, मात्र तो जर पांढरा शुभ्र झाला आणि तळल्यानंतर कुरकुरीत झाला तरच वेफर्स खायला मजा येते। आता अर्धे मी इथे बाउलमध्ये काढून घेतले आणि अर्धे वेफर्स परातीमध्ये काढून घेतलेले आहेत। वेफर्स बुडतील इतकं पाणी गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ घातलेलं आहे। आता मिठाचं प्रमाण, पाण्यामध्ये मीठ थोडं जास्त घातलं कारण पाणी जास्त आहे, वेफर्स कमी आहेत, नंतर आपण हे पाणी गाळून काढणार आहोत। तर बघा, पाणी चांगलं उकळलं की नंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला वेफर्स घालायचे आहेत आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे। तर बघा, वेफर्स किती पांढरे शुभ्र आणि स्वच्छ झालेले आहेत। आपण ज्यावेळेस या पाण्यामध्ये वेफर्स टाकतो त्यावेळेस पाणी लगेच थंड होत असतं, म्हणून गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि स्वच्छ पाण्यामध्ये धुतलेले बटाटे याच्यामध्ये घालायचे आहेत। तर बघा,
पाण्यामध्ये खाली अजिबात कुठेही घाण राहिली नाही। बाउलमधले मी इथे बटाटे टाकून घेतले। आता इथे परातीतले सुद्धा बटाटे टाकून घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम इथे आवर्जून हायच ठेवायची, लो फ्लेम ठेवायची नाही। आता झाकण न ठेवताच या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। जर तुम्ही झाकण ठेवलं तर पातेल्यामधून पाणी बाहेर पडण्याची शक्यता आहे, म्हणून इथे झाकण न ठेवताच उकळी येऊ द्यायची। आता इथे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि हाय फ्लेमवरती पाणी उकळेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। वेफर्स टाकल्यामुळे पाण्याचं टेम्परेचर कमी होतं आणि पाणी उकळायला इथे आपल्याला 3 मिनिटं तरी लागतील। त्यावेळेस बघा बटाट्यांच्या वरती या पद्धतीने फेस येत असतो, कारण बटाट्यांमधला एक्स्ट्राचा जो स्टार्च आहे तो बाहेर येतो। तर हा फेस जेवढा शक्य आहे तेवढा काढून घ्यायचा, म्हणजे अतिशय पांढरे शुभ्र आपले वेफर्स तयार होतात। पाण्याला उकळी आली की ॲटोमॅटिकच हा सगळा फेस नाहीसा होत असतो। तर बघा आता इथे पाणी उकळायला सुरुवात झालेली आहे। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम मीडियम टू लो करायची, नाहीतर सगळं पाणी बाहेर येईल। झाकण ठेवल्यानंतर फक्त 3 ते 4 मिनिटं आपल्याला वेफर्स शिजवून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला वेफर्सचा खूप शिजवून गाळ करायचा नाही, फक्त 80 ते 90% वेफर्स शिजवायचे आहेत। तर इथे मला पाणी उकळायला 3 मिनिटं लागले आणि त्याच्यानंतर मीडियम फ्लेमवरती मी 3 मिनिटं वेफर्स शिजवून घेतले आहेत, म्हणजे टोटल 6 मिनिटं फक्त मला वेफर्स शिजवण्यासाठी लागलेले आहेत। आता एक वेफर्स मी थंड करून चेक करून बघितला, तर बघा खूप काही वेफर्स आपले शिजलेले नाहीत, फक्त 80 ते 90%पर्यंतच वेफर्स शिजवून घ्यायचे आहेत। आता लगेच या वेफर्समधलं पाणी काढून घ्यायचं आहे। तर माझ्याजवळ ही जाळी आहे, याच्यामध्ये मी वेफर्स काढून घेणार आहे। तुमच्याजवळ नसेल तर पाटी घ्यायची किंवा चाळण घ्यायची आणि त्याच्यावरती कापड टाकायचं। तर बघा इथे पाणी काढताना जाळीच्या खाली मी परात ठेवलेली आहे आणि हाताला खूप वाफ लागत असते, त्याच्यामुळे थोडंसं मोठ्या कपड्याने पातेलं पकडून घ्यायचं। माझ्यासुद्धा हातांना वाफ लागली, म्हणून मी थोडा वेळ पातेलं साईडला ठेवलं आणि पुन्हा सगळे वेफर्स काढून घेतले। खूपच जर वाफ लागत असेल तर गॅस बंद करून आपला तळण्याचा जो झारा असतो त्याच्याने वेफर्स या जाळीमध्ये काढून घ्यायचे। हे गरम पाणी थोडंसं थंड झालं की बेसिंकमध्ये किंवा सिंकमध्ये टाकून द्यायचं। खूप कडकडीत पाणी सुद्धा सिंकमध्ये टाकायचं नाही, कारण खालचे प्लास्टिकचे पाईप वाकडे होण्याची शक्यता असते। वेफर्सच्या पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी घेतलं आणि ते पाणी या वेफर्सवरती टाकून घेतलं, म्हणजे वेफर्सची कुकिंग प्रोसेस इथे आपल्याला स्टॉप करायची आहे। नाहीतर खालच्या साईडला वेफर्स गरम असतात आणि तिथेच ते ओव्हरकुक होत असतात आणि वेफर्स तळताना लाल पडतात। वेफर्स काढलेली जाळी गरम पाण्यामध्ये सुद्धा ठेवायची नाही, कारण खालच्या गरम पाण्याने सुद्धा वेफर्स ओव्हरकुक होत असतात। तर मी पुन्हा इथे एका परातीमध्ये ही जाळी ठेवून घेतली आणि वेफर्स थंड करण्यासाठी त्याच्यावरती पुन्हा ग्लासभर पाणी टाकून घेतलं। आता सगळं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि घरामध्ये जिथे गरम वाफ येते तिथे हे वेफर्स पसरवून घ्यायचे आहेत। तर बघा आमच्या या खिडकीमधून दिवसभर खूप गरम वाफ येते, त्याच्यासमोरच मी हे वेफर्स पसरवून घेतलेले आहेत। तसंच फॅनसुद्धा फुल करून चालू केलेला आहे। तर मी आता सकाळचे 11 वाजता हे वेफर्स पसरवलेले आहेत। तुमच्या इथे जर ऊन येत असेल तर आवर्जून उन्हामध्ये हे वेफर्स पसरवा, म्हणजे आणखीन छान वेफर्स तयार होतील। तर बघा आता मी इथे खिडकी उघडून दिली आणि ह्या रूमचा दरवाजा बंद करून घेतला, कारण उन्हामुळे बाकीचं घरसुद्धा गरम होण्याची शक्यता असते। आता संध्याकाळचे 5-6 वाजेपर्यंत वेफर्स थोडेसे सुकलेले आहेत आणि रात्रभरामध्ये बघा एकदम सुकून वेफर्स कडक झालेले आहेत। तर रात्रभर मी फॅनखालीच हे वेफर्स ठेवले होते, म्हणजे दिवसभर आणि रात्रभर अशी हे वेफर्स मी फॅनखाली सुकवून घेतलेले आहेत। तर ज्यांच्या इथे ऊन येत नाही त्यांनी या पद्धतीने वेफर्स बनवून बघा। 2-3 दिवस फॅनखाली जरी वेफर्स सुकवले तरी वेफर्स काळे पडणार नाहीत। आता जेवढं शक्य आहे तेवढं ऊन मी या वेफर्सला दाखवून घेतलं आणि वेफर्स एकदम कडकडीत सुकून तयार आहेत आणि वेफर्सचा कलर बघा किती छान आलेला आहे, एकदम पांढरे शुभ्र आपले वेफर्स तयार झालेले आहेत। तर बघा वेफर्स आपण वर्षभरासाठी स्टोअर करत असतो, त्याच्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं ऊन दाखवून घ्यायचं। तर मी इथे 3 दिवस वेफर्सला ऊन दाखवून घेतलेला आहे आणि खणखणीत असा आवाज वेफर्सचा येत आहे। छोटे मोठे सगळे वेफर्स एकदम छान तयार झालेले आहेत। आता तेल गरम झालेलं आहे, एक वेफर्स तळून बघूया। तर वेफर्सचा कलर बघा, फक्त खूप कडकडीत तेलामध्ये वेफर्स घालायचे नाहीत। गरम तेलामध्ये वेफर्स टाकले की लगेच गॅसची फ्लेम लो करायची आणि मीडियम टू लो फ्लेमवरतीच वेफर्स तळून घ्यायचे आहेत। तुम्ही जर खूप कडकडीत तेलामध्ये वेफर्स घातले तर वेफर्स हमखास लालच होणार आहेत। तर बघा आपले इथे 2 किलोचे वेफर्स तयार झालेले आहेत। फक्त तुमचे जर वेफर्सचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही रात्रीच बटाटे पाण्यामध्ये घालायचे, कारण जास्त बटाटे असल्यामुळे बटाटे किसण्यासाठी वेफर्स बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो। आता माझे 2 किलोच होते, म्हणून मी एकाच दिवसामध्ये संपूर्ण वेफर्सची प्रोसेस करून घेतलेली आहे। तर बघा आता बाकीचे सुद्धा वेफर्स तळून घेतलेले आहेत आणि वेफर्सचा कलर बघा, कुठेही वेफर्स लाल पडलेले नाहीत।
याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा वेफर्स तळून बघितले. पातळ, जाड, छोटे, मोठे सगळ्या प्रकारचे वेफर्स तळून घेतलेले आहेत. तेलामध्ये टाकताच वेफर्स फुगून डबल तर होतच आहे, त्याचबरोबर अतिशय पांढरे शुभ्र वेफर्स आपले तयार झालेले आहेत. तर आज आपण इथे वेफर्स बनवताना कुठेही तुरटीचा वापर केलेला नाही. लिंबू आणि मिठामुळे बटाट्याचा सगळा काळवटपणा निघून जातो आणि पांढरे शुभ्र वेफर्स तयार होतात. आता सगळ्यांच्याच इथे ऊन येतं असं नाही, बऱ्याच जणांच्या इथे ऊन येत नाही. त्यांनी या पद्धतीने वेफर्स बनवून बघा, अजिबात वेफर्स काळे पडणार नाहीत. एकदम पेपरसारखे पातळ झालेले वेफर्ससुद्धा मी तळून बघितले, कुठलेही वेफर्स आपले जळालेले नाहीत आणि तुम्ही बघत असाल वेफर्स अजिबात तेलकट झालेले नाहीत. बराच वेळेस वेफर्स तळल्यानंतर वेफर्स तेल पकडतात, तर हे वेफर्स अजिबात तेलकट होत नाहीत. आणि वेफर्सच्या आवाजावरूनच तुम्हाला समजत असेल की वेफर्स एकदम कुरकुरीत झालेले आहेत. तर बघा, बराच वेळेस आपण वेफर्स बनवून रात्रभर त्यांना पाण्यामध्ये ठेवत असतो. आपण इथे फक्त 2 तास वेफर्स पाण्यामध्ये ठेवले, तुरटी वापरली नाही आणि सावलीमध्ये वेफर्स बनवलेले आहेत. तर नक्की या पद्धतीने वेफर्स बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.